नमस्कार मंडळी. तर आजचा व्हिडिओ जो आहे ना, तो संकष्टीचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला माझी पूजा बघायला खूप आवडते. त्याच्यामुळे आजचा संपूर्ण पूजेचा डिटेल व्लॉग असणार आहे. तर आता गणपती बाप्पा सुद्धा जवळ आलेले आहेत. तर त्याच्यामुळे आपल्याला प्री बुकिंग ही करावी लागते मूर्तीसाठी. तर तीच आम्ही करायला गेलो होतो मागच्या आठवड्यामध्ये. तर आम्ही ठाण्यामध्ये बोळिंजकर कारखान्यामध्येच आम्ही बुकिंग करतो दरवर्षी आणि तिथे खरंच खूप चांगल्या मूर्ती असतात. अगदी जर तुम्ही बघाल ना, तिथलं जे काम आहे, बारकावे आहेत मूर्तीचे तसे तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या कार्यशाळेत गेल्यावरती इतकं प्रसन्न वाटतं ना, आपल्याला प्रत्येक मूर्ती ही घ्यावीशी वाटते. तरी एक गणपती व्हायला किती दिवस लागतो? असं जे प्रोसिजर आहे एक दिवस नंतर ते किती तर म्हणजे असं आता हे डाईमधून काढतो आम्ही. हा. डाईमधून काढलं की मग ते 4 हात गाय आहे समजा गाईचे मान 4 हात हे सर्व जोडावे लागते. मग तो जाऊन तयार होतो. मग त्याच्या पेंटिंग प्रोसिजर नंतर आहे सुकल्यावर. अच्छा. किती प्रोसेस सांगतो. हा ही मूर्ती ना डाईमध्ये तयार होते. ठीक हा. आहे. डाईमध्ये भरून काढले डाईमध्ये तयार झाली की मग ती हे 4 हात आता ही गायवाली मूर्ती आहे तर गाय मान असे 4-5 हात डोळ्यात जॉईन करायला लागते. नंतर ही मूर्ती सुकल्यानंतर पॉलिशिंग होईल. त्याच्यानंतर तो माणूस सफेद मारेल हा. आणि त्याच्यानंतर मग पेंटिंगला जाईल. अच्छा. ही प्रोसेस आहे. असं करून थोडंसं परत मी असं 4-5 मूर्ती 5 मूर्ती तोडतो. ओके. ही पीओपीची आहे का? हां. पीओपीची आहे. तरी कलर करायला किती दिवस लागतो? प्रत्येकाची प्रोसिजर वेगवेगळे हा स्टेप्स, वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. तुम्ही आता लेस लावताय ना, फायनल टच. किती बारीक काम आहे बघा इथे. त्यांना ते शेल्याला पण लेस लावतायत. म्हणजे हे रिक्वायरमेंट असेल ना, कोणी सांगितलं असेल तर तुम्ही लावून देता की तुम्ही असं? कंपल्सरी आहे. अच्छा, असं करता तुम्ही. ओके. ते एंड आहे. हां, म्हणजे लास्ट फिनिशिंग टच आहे. इथे पण होत आलंय बघा. मस्त मस्त गणपती आहेत. मोठे लहान सगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत. इकडे सर्वात मोठी साईज किती आहे? 3 फूट आणि सर्वात लहान 1 फूट. सगळे घरगुती गणपती इथे मिळतात ना. आणि जर तुम्ही बघितलं ना, तर हा जो ठाण्यातला कारखाना आहे, बोळिंजकर कारखाना, तो सर्वात जुना असा, म्हणजे मला तर वाटतं 40 वर्षाहून अधिक ह्याला वर्ष झालेली असतील. हा नौपाड्याच्या जवळ आहे आणि इथल्या मूर्तींची खासियत म्हणजे अत्यंत आकर्षक आणि जिवंत वाटतात मूर्ती. आणि त्यांच्या मूर्त्या आहेत ना, त्या पारंपरिकच असतात. म्हणजे जुन्या स्टाईलच्या जशा आधीच्या मूर्ती असतील. आणि तुम्हाला जर वेगळं काही वगैरे बनवून जर हवं असेल, काही कलर चेंज वगैरे किंवा मूर्तीची स्टाईल जर चेंज करून पाहिजे असेल, तर तुम्हाला थोडंसं आधी प्री बुकिंग ही करावी लागते. फोटो वगैरे देऊन तसं तुम्ही बनवून हवी तशी मूर्ती ही सुद्धा घेऊ शकता. तर म्हणून तुमची जर काही स्पेशल रिक्वायरमेंट असेल ना, तर जरा तुम्ही लवकर जाऊन तिथे ऑर्डर करा. एवढंच मी तुम्हाला सजेस्ट करीन. कारण की आयत्या वेळी तुमची स्पेशल रिक्वायरमेंट कोणीही म्हणजे एंटरटेन करत नाही. कारण कारखान्यामध्ये खूप ऑर्डर असते. प्रत्येक गणपतीच्या कारखान्यामध्ये अशीच सिच्युएशन असते. त्याच्यामुळे तुम्हाला जर स्पेशल रिक्वायरमेंट असेल, तर आपल्याला खूप आधी प्री बुकिंग ही करावी लागते. आणि ही रेड कलरची मूर्ती होती ना, इतकी युनिक आणि सुंदर होती. मला खूप आवडली. तर मैत्रिणींनो, सध्या ना पुन्हा एकदा क्रोशेपासून बनवलेल्या वस्तूंचा ट्रेंड हा चालू झालेला आहे. तर मला सुद्धा ना माझ्या राधाकृष्णाच्या मूर्तीसाठी ना बरेच दिवस हे असं काहीतरी बनवून पाहिजे होतं.
ज्याच्यामुळे बघा थंडीमध्ये आपल्याला असं वाटतं की पॉन्चो वगैरे आपण सुद्धा घालतो, तर आपल्या देवांना सुद्धा घालावी अशी माझी इच्छा होती. पण तेव्हा ना मला म्हणजे असं कोणीतरी बनवून देणारं मिळत नव्हतं आणि ऋतुजा नावाची ही जी मैत्रीण आहे मला Instaवरती अशा प्रकारे सापडली आणि तिला मी माझी ही रिक्वायरमेंट सांगितली, की मला असं-असं छोटे पॉन्चो माझ्या राधाकृष्णाच्या या छोट्या मूर्तींसाठी बनवून पाहिजे आहेत. आणि तिने लगेचच माझ्या मूर्तींची साईज विचारून ह्या बनवल्या सुद्धा. तुम्ही बघू शकता इतके क्यूट दिसत होते ना आणि त्यांना कान वगैरे पण मी सांगितले होते तसेच तिने बनवले होते. अगदी छोटेसे ससे वगैरे दिसतात तसे माझे छोटेसे हे इटुकले-पिटुकले राधाकृष्ण दिसत होते. कारण सध्या पावसाळा आहे त्यामुळे हवेमध्ये सुद्धा गारवा असतो. तर मी त्यांना त्यामुळे हे परिधान केले होते आणि ऋतुजाचं ना मी तुम्हाला Instaचं हँडल इथे मेन्शन केलेलं आहे. जर तुम्हाला पण काही रिक्वायरमेंट असेल, तर तुम्ही तिला डी करू शकता. तर कसं असतं ना, पुन्हा-पुन्हा ना जुनी जी फॅशन असते ना, ती परत येत असते. ती क्रोशेची जी फॅशन होती, ती पुन्हा आता आलेली आहे. त्यामुळे आता तुम्ही बघा, की बाजारामध्ये एक्झिबिशनमध्ये सुद्धा तुम्हाला बरीचशी तोरणं, हेअर एक्सेसरीज किंवा घर सजावटीच्या वस्तू खूप सुंदर-सुंदर इथे पाहायला मिळतात. तर हा आहे संकष्टीचा दिवस. तर आज आहे ना, मी सकाळी लवकरच सुरुवात केली होती. कारण मला ना, देव वगैरे, दिवे सगळंच काही स्वच्छ करायचं होतं. त्यामुळे पितळेचे मी पितांबरीने सगळे दिवे, देव हे स्वच्छ करून घेते आणि माझे चांदीचे आहेत ते मी रुपेरी लिक्विडने स्वच्छ करते. तर ते मी स्वच्छ करून इथे वाळत ठेवले होते आणि पुन्हा एकदा कोरडे करून मी रुमालाने व्यवस्थित देव्हाऱ्यामध्ये देवांची मांडणी करून घेतली सर्वप्रथम. व्यवस्थित ते लावून घेतले आणि आज ना मी मोरपिशी रंगाचं थोडं सेटअप केलं होतं. कारण की मला स्वामींना ना आज पैठणीचं वस्त्र हे परिधान करायचं होतं. तर त्याच्यामुळे ते सगळं मी करून घेतलं आणि ते झाल्यानंतर मी गणपती बाप्पांचा सर्वप्रथम अभिषेक करून घेतला. तर प्रत्येक वेळी तर माझ्या ह्याच्याने होत नाही मंगळवारी असं. म्हणून मी संकष्टीला मी नक्की गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक हा करायचा प्रयत्न करत असते. आणि बघा असे कोणतेही जेव्हा स्पेशल दिवस असतात ना, तेव्हा तुम्ही देव्हारा स्वच्छ पुसून घेतला, तुमचे देव छान असे लख्ख करून घेतले, देव्हाऱ्यामधलं वस्त्र बदलून घेतलं आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही पूजा करता, तेव्हा इतकं छान आणि प्रसन्न वाटतं ना, तर त्यामुळे मी असा काही स्पेशल दिवस असतो, तेव्हा माझा प्रयत्न असतो, की आपण सगळं काही नवीन करायचं त्या दिवशी. तर माझी ही देवांची मांडणी वगैरे चालू होती. त्याच्यानंतर मी छान अ, माझा गणपती बाप्पाचा अभिषेक संपन्न करून घेतला. तर नेहमीप्रमाणे 11 वेळा बघा पाण्याने, त्याच्यानंतर पंचामृताने आणि पुन्हा पाण्याने असा मी अभिषेक करते आणि त्यावेळी आपला जो कोणताही मंत्र येत असतो त्या देवांचा तो म्हणायचा. जर तुम्हाला अथर्वशीर्ष तोंडपाठ असेल तर ते सुद्धा तुम्ही म्हणू शकता आणि त्याच्यानंतर मी देवांना छान अशी फुलं वाहून घेतली. तर गजरे वगैरे ह्यावेळी ना मला मिळाले होते आणि मी 1-2 दिवस आधीच आणून ठेवते. कारण मग आदल्या दिवशी मग आपल्याला घाई होत नाही. तर मला ना तगरीच्या छान अशा वेण्या मिळाल्या होत्या आणि ह्या छोटे-छोटे देव असल्यामुळे मग मी त्यांना वेण्या ह्या म्हणजे देवांना अर्पण करायला मला आवडतं. कारण फुलं कधी-कधी खूप मोठ्या साईजची असतात, कधी खूप लहान साईजची असतात. तर आपल्या मूर्ती त्याच्यामुळे झाकल्या जातात. तर त्या हिशोबाने मग मला ह्या ना वेण्या अशा काही स्पेशल दिवशी देवांना अर्पण करायला खूप आवडतात. तर त्या मी आणल्या होत्या आणि मोठे जे गजरे होते ती स्वामींना, फोटोला असे अर्पण केले होते. आणि ही जी छोटी-छोटी मला आज ना कण्हेरीची सुद्धा फुलं मिळाली होती गुलाबी रंगाची. तर ती मग जास्त दिवस टिकणार नाहीत म्हणून मी आजच मग देव्हाऱ्यामध्ये त्याचा वापर केला होता. आणि जी रंगसंगती होती जसं पैठणीमध्ये गुलाबी रंगाची फुलं होती. तर त्याच्यामुळे देवांना जेव्हा मी ती अर्पण केली त्याच्यानंतर ती इतकं छान कॉम्बिनेशन वाटत होतं ना, की पिंक आणि मोरपिशी असं. तर कधी-कधी म्हणजे आपण फुलांचं सिलेक्शन, रंगसंगती काय करतोय ह्याच्यामुळे सुद्धा आपली पूजा ही जास्त उठून दिसते. तर माझी ही एका बाजूला पूजा चालू आहे तोपर्यंत आपण ना ह्या संकष्ट चतुर्थीची व्रतकथाही जाणून घेऊयात. तर ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही पिंगला संकष्ट चतुर्थी किंवा एकदंत संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर या दिवशी संकटनाशक गणेशाची पूजा करून उपवास हा केला जातो.
तर यामुळे घरात सुख समृद्धी नांदते आणि सर्व प्रकारची संकटे ही दूर होतात अशी मान्यता आहे. तर पौराणिक कथेनुसार ना सत्ययुगात राजा पृथू नावाचा एक प्रतापी असा राजा राज्य करत होता. त्याच राज्यामध्ये दयादेव नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि या ब्राह्मणाची मोठी सून ही सासूच्या आज्ञेविरुद्ध अत्यंत श्रद्धेने संकष्ट चतुर्थीचे व्रत ही करत असे. एकदा सासूने रागाच्या भरात सुनेला घराबाहेर काढून एका गायीच्या गोठ्यात राहण्याची शिक्षा दिली. तरीही या सुनेने हार मानली नाही आणि गोठ्यात राहूनच तिने अत्यंत भक्तिभावाने संकष्टीचे व्रत हे सुरूच ठेवले. तिचे व्रत पाहून भगवान गणेश हे प्रसन्न झाले आणि त्यांनी तिच्यावरती कृपा केली. बाप्पाच्या कृपेने त्या गोठ्यात एक चमत्कार घडला. त्या गरीब सुनेच्या दुःखाचा अंत होऊन तिला एक सुंदर आणि गुणी मुलाचा लाभ झाला आणि या व्रताच्या प्रभावामुळे तिचे जीवन हे आनंदाने भरून गेले. तेव्हापासून संकष्टी व्रताचे महत्व हे अधिक वाढले. तर मंडळी, अशा कोणत्याही जेव्हा आपण व्रतकथा ऐकतो किंवा वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं की ही आख्यायिका आहे. तर जरी हे आख्यायिका असल्या तरी पण तुम्ही स्वतःचा अनुभव बघा. तुम्ही एखाद्या दिवशी जेव्हा पूजा करता तेव्हा तुमचा दिवस कसा जातो आणि जेव्हा तुम्ही पूजा करत नाही तो तुमचा दिवस कसा जातो. किंवा तुम्ही एखाद्या पूजा केलेल्या ठिकाणी जेव्हा जाता तेव्हा आपल्याला किती प्रसन्न वाटतं. मंदिरामध्ये जाऊन आपल्याला किती छान वाटतं. तिथलं वातावरण किती सुंदर असतं. तर तसंच आहे, जेव्हाही आपण देवाच्या सान्निध्यात असतो त्या दिवशी आपल्याला खूप प्रसन्नच वाटतं. आपलं मन एकदम शांत होतं आणि म्हणूनच आपण पूजा करायची असते. कारण की संकट आल्यानंतर देवाचा धावा करण्यापेक्षा दररोज आपण देवाचं नामस्मरण केलं तर जेव्हाही आपल्या आयुष्यामध्ये संकट येतील किंवा टेन्शन येईल तेव्हा आपल्याला देव सुद्धा मदत करतो, असं मला तरी वाटतं. आता ही पूजा मांडणी आणि पूजा बघितल्यावर तुमच्या लक्षात आलं असेल की किती वेळ ह्याच्यामध्ये लागतो. आणि मला स्वतःला खूप पूजा करायला आवडते. त्याच्यामुळे मी सर्वप्रथम प्राधान्य ह्या पूजेला देते आणि बाकीची सगळी कामं त्यानुसार ऍडजस्ट करते, की मला तितका वेळ ह्या पूजेसाठी लागणार आहे. तर तसं माझं शेड्यूल मी बनवते. तर बघा, आपल्याला जी गोष्ट आवडते किंवा आनंद मिळतो, त्या गोष्टीला आपण खरंच वेळ दिला पाहिजे. मग ती पूजा असू देत किंवा तुमचा एखादा छंद असू देत किंवा काही असू देत. आणि त्या निर्मळ आनंदातून आपल्याला खरंच खूप मनःशांती मिळत असते. तर बघा, आज ना मी देव सुद्धा स्वच्छ करून घेतले होते. त्यामुळे मला वाचायला थोडा कमी वेळ मिळाला. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी आहे ना ॲडव्हान्समध्ये आदल्या दिवशी करून ठेवू शकता. जेणेकरून तुमचा वेळ वाचेल आणि ज्या दिवशी पूजा आहे, त्या दिवशी तुम्हाला वाचनाला हा अधिक वेळ हा मिळू शकतो. तर मी नेहमी असं ट्राय करते, पण आज मला जमलं नाही. तर माझ्याकडे ना ही छोटीशी ना अशी क्ले पासून बनवलेली मातीची मूर्ती आहे. तर एवढी पूजा करून मला असं म्हणजे अजून काहीतरी आपण स्पेशल करूया, काहीतरी वेगळं करूया असं वाटत होतं. म्हणून ह्या मूर्तीला मी छान असं सजवून घेतलं. माझ्याकडे एक्स्ट्रा वेणी होती. ही फुलं पण उरली होती कण्हेरीची. तर म्हटलं थोडंसं आपण सजावट करूया. म्हणजे असं काहीतरी हा स्पेशल दिवस आहे. तो स्पेशल वाटली पाहिजे आपली पूजा. तर माझं म्हणून हे प्रयत्न चालू होते. आणि मग मी छान अशी फुलं वगैरे अर्पण केली. मला जमेल तसं मग मी तिथे थोडंसं डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला आणि खरंच खूप छान दिसत होतं. म्हणजे माझा प्रत्येक संकष्टीला माझा प्रयत्न असतो, की वेगळं काहीतरी आपण पूजा मांडणीमध्ये करायचं. जे रेग्युलर माझे व्हिडिओ बघत असतील, त्यांना कळत असेल, की प्रत्येक संकष्टीला जरी सेटअप आपण देवाऱ्याचा चेंज करू शकत नसलो, तरी पूजेमध्ये काहीतरी नाविन्य आणण्याचा मी प्रयत्न करत असते. तर आय होप की तुम्हाला आजची पूजा आणि आजचा व्लॉग हा आवडला असेल. तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, हाईप करा. तर पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत लोभ असावा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.